नमस्कार मंडळी. काल दिनांक 5 ऑगस्ट रोजी झालेल्या लाईव्हचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. काल जो विषय होता आपला प्रश्न तुमचे उत्तरे आमचे, त्यातले काही प्रश्न राहिले होते ते आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की आमुषानंतर फवारणीमध्ये औषधामध्ये नॅनो डीएपी टाकून वापरले तर चालेल का? जर तुम्ही आपण जे शिफारस केलेली आहे आमुषानंतरची फवारणी ते जर तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये नॅनो डीएपी वापरण्याची गरज नाही आहे, कारण तो एक फॉर्म्युला दिलेला आहे, तो फॉर्म्युल्यात बदल करू नये. दुसरा प्रश्न आहे सोयाबीनमध्ये तूर पिवळी पडत आहे, उपाय सांगा. सोयाबीन मधली जर तूर पिवळी पडत असेल तर त्यासाठी तुम्ही रायझर साधारणतः 2 लिटर आणि 19 जे आहे 3 किलो एकरी प्रमाणात आपण आळवणी किंवा ड्रेंचिंग करू शकता. उडीद फुलोर अवस्थेमध्ये आहे, सरेंडर रियान झेप सल्फर फवारले तर चालेल का? फुलगळ होणार का? ही फवारणी केली तर चालेल का? तुम्हाला आमोशानंतरची जी फवारणी आहे तुम्ही सरेंडर, सल्फर, रिहायश आणि झेप हे कापसावरची फवारणी आहे. उडदावर वापरली तर त्याचा परिणाम काही होणार नाही, पण त्यापेक्षा जर आळीचं प्रमाण जर जास्त असेल उडदावर आणि फुलोरा अवस्थेत जर असेल तर इमान 10 ग्रॅम अधिक सरेंडर 30 मिली अधिक झेप 15 मिली याचा तुम्ही वापर करू शकता. तिथं सल्फर आणि रिहायश घेण्याची आवश्यकता भासणार नाही. माझी मक्का 2 महिन्याची आहे, फवारणीत वॉटर सोल्युबल खत कोणते वापरू? वॉटर सोल्युबल जर वापरायचं असेल तुम्हाला तर साधारणतः 19-19 जे आहे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जर असेल तर 19-19 100 ग्रॅम वापरू शकता. आणि जर पिवळी वगैरे जर पडली असेल तर तिथं टॉपअप अधिक 19-19 देऊ शकता. पांढरा सुपर जर गॅस पॉयझन असेल तर त्या सोयाबीन फुलात असताना हानिकारक आहे का? पांढरा सुपर जरी गॅस पॉयझन असेल तर त्याचा अतिरिक्त नको व्हायला, योग्य प्रमाणात जर घेतलं तर त्याचा कुठलाही दुष्परिणाम आपल्याला जाणवत नाही. त्याचं प्रमाण जर होतलं, तुम्ही प्रमाण जर वाढवलं तर मग काही ना काही प्रमाणात तिथं तुम्हाला त्याला नुकसानाला सामोरं जावं लागेल. पाऊस बंद कधी होणार आहे? नेर टेंबी 25 दिवस झाले रोजच पाऊस सुरू आहे. आता पावसाची व्याप्ती आणि प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळे वापसा आल्याबरोबर रासायनिक खत, तण नियंत्रण, फवारणी व्यवस्थापन हे ताबडतोब तुम्हाला करावं लागेल. झेप सरेंडर 1261 रावडी प्रोपिको घेऊन ठेवले आहे, पावसामुळे मारणं शक्य नाही झालं. आता सोयाबीनची वाढ जास्त आहे, फुलपण आहे, तर आता त्यात बोरॉन घेऊ शकतो का? त्यामध्ये बोरॉन घेऊ शकतो का? बोरॉन आणले आहे. तुम्हाला जर बोरॉन घ्यायचं असेल तर त्यामध्ये बोरॉन घेऊ शकता. सरेंडर, रावडी, झेप 1261 आणि बोरॉन असा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. पण जर तिथं बुरशीचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तुम्हाला तर मग बुरशीनाशक वापरा तिथं, प्रोपिको किंवा व्ही-सल्प किंवा सुखई, मग तिथं बोरॉन तुम्हाला कमी करावं लागेल. पूर्ण प्रोडक्ट तुमचे वापरतो, तुमच्या कोणत्याही प्रोडक्टमध्ये औषध मोजण्याचे माप नाही, औषध मोजायला पंचायत पडते. आता यानंतर तुम्हाला ते अडचण पडणार नाही, कारण आता बहुतांश आपण उत्पादनासोबत जे आहे ते मोजण्याचे माप देतोय. कपाशीची वाढ जास्त आहे, पातेगळ आहे, झेप आणि 05234 चालेल का? 05234 ची एवढ्या लवकर आवश्यकता भासणार नाही. 50-60% बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत ज्यावेळेस असते त्यावेळेस तुम्ही 05234 घेऊ शकता. आता पातेगळ थांबवण्यासाठी झेप साधारणतः 15 मिली आणि 1261 तिथं 100 ग्रॅम वापरा 05234च्या ठिकाणी. वाढ पातेगळ आणि तुमची वाढ जी आहे हे पण नियंत्रणात राहील. नमस्कार सर, माझे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत, आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. मागच्या वर्षी आपण म्हणाला होतात की सोयाबीन दाना भरताना नत्राचा उपयोग करावा की नाही, यावर आमचे प्रयोग चालू आहे, त्यात निष्कर्ष निघाला का? अजून त्यात निष्कर्ष जे आहे अजून निघालेला नाहीये. निघाल्याबरोबर आम्ही तुम्हाला आवर्जून त्याबद्दल नक्कीच तुम्हाला सांगू. कापसामध्ये राऊंडअप मारले आहे, कापसाची शेंडे पिवळे झालेले आहेत, कापसाची वाढ 1 फूट आहे, काय उपाययोजना करावी? कापसामध्ये राऊंडअप मारलेले आहे, पिवळे पडलेले असेल तर सध्या जे आहे तुम्ही रिफ्रेश साधारणतः 40 मिली आणि 19-19 जे आहे हे 100 ग्रॅम घेऊन तुम्ही त्याचं व्हिजिटेटिव्ह ग्रोथ, ग्रीनरी आणि ग्रोथ हे दोन्ही तुम्ही वाढू शकता. सर, ड्रोननी फवारणी करायची असल्यास 10 लिटर पाण्यासाठी 10 लिटर पाणी एका एकरात मध्ये होते, तर औषधाचे प्रमाण टाकायला पाहिजे एकरी किती टाकायला पाहिजे एकरी? काळाची गरज आहे चिखली शिवार समजा. तर ड्रोनची जी फवारणी आहे हे निश्चितच इथून पुढे जे आहे आपण अजूनही त्याच्यात सक्षमपणे जे आहे ड्रोनमध्ये आपण स्वतः फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून आपण ड्रोन घेतोय. त्याचं एकरी प्रमाण, डोजेस, त्याचे रिकमेंडेशन, अजूनही त्याचे रिकमेंडेशन असं कुठेही त्याचे अजून दिलेले नाही येतं, पण त्यावर सुद्धा आपला
म्हणजे त्यावर सुद्धा आपण खूप चांगला विचार करतोय. निश्चितच ड्रोन फवारणी हे शेतकऱ्यांसाठी एक चांगलीच राहील. तर आता तुम्हाला जर याचे जर प्रमाण जर सांगायचे जर झाले तर आता सध्या ज्या काही प्रमाणात सांगतो आपण प्रतिपंप, तर प्रति एकरचा जो डोस आहे तोच 10 लिटर पाण्याला वापरायचं. जसं समजा शिंजो जर आपण 7 मिली सांगितलं तर 70 मिली एका पंपाला वापरायचं. तर एकरी डोस जो आहे हा सरेंडर 30 मिली सांगितलं तर 300 ml प्रति एकर जो प्रतिपंप डोस आहे यालाच गुणीला 10 करा, म्हणजे हा प्रति एकर डोस राहील. आणि प्रति एकर डोस हा ड्रोनला 10 लिटर पाण्याला तेवढा आपल्याला वापरणं गरजेचं आहे. फक्त यामध्ये एकच करा, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर शक्यतोवर ड्रोन फवारणी टाळा. दुसरा प्रश्न, यावर्षी आपण एका लाईव्ह मध्ये सांगितले होते की जनावर मूत्रापासून मूत्राच्या ठिकाणी अर्धा किलो SSP फेका. ही कंपोस्ट जर समजली नाही तर समजून सांगावे. तुमचा प्रश्न काही समजलेला नाही मला. सर मी जनॉप आणले आहे, ते सोयाबीनला मारलं तर चालेल का? आणि सोबत सरेंडर. हरकत नाही, तुम्ही जनॉप आणि सरेंडर घेऊ शकता. कापूस 40 दिवसाचा आहे, फवारणी सांगा. जर पाते लागलेले असेल तुम्हाला तर तिथं सरेंडर, रिहॅन्श, सल्फर आणि झेप घ्या. आणि जर पाते लागलेले नसेल तर तिथं रिहॅन्श आणि ॲसिफेट अधिक टॉपअप या पद्धतीनं तुम्ही फवारणी करू शकता. फुले दुर्व 992 सोयाबीन आहे, 36 दिवस झाले आहे पेरणी करून. पहिली फवारणी रेज इमान 1919 टॉपअप फवारले. दुसरी फवारणी किती दिवसांनी घ्यावी? जर आता गरजेनुसार, अवस्थेनुसार ते फवारणी घ्या. पहिले तुम्ही रेज इमान आणि 1919 फवारले. आता जर तुम्हाला फुलधारणा जर सुरू असेल तर फुलधारण्यामध्ये तुम्ही साधारणतः तिथं रावडी, सरेंडर, झेप आणि प्रोपिको आणि बोरॉन ही फवारणी तुम्ही घेऊ शकता, जी काल सरांनी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलेली आहे. शेंगा लागलेल्या सोयाबीनला तिसरी फवारणी सांगा. शेंगा लागलेल्या असेल, तिसरी फवारणी जर घ्यायची असेल आणि ही शेवटची फवारणी जर असेल तर विटारा प्लस 40, भरारी 7, बिग बी साधारणतः 100 आणि व्हीसल जे आहे 40 ग्रॅम हा फवारा तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि आळीचं प्रमाण जर जास्त असेल तर यात पांडा सुपर सुद्धा 30 मिली तुम्हाला टाकावे लागेल. सर कापसाला थोड्या प्रमाणात पाते आहे, सरेंडर मारावे का? जर पाते असेल तर तुम्हाला सरेंडर घ्यायला तुम्हाला हरकत नाही, तुम्ही सरेंडर घेऊ शकता. कारण आपण अमावस्यानंतरचा जो फवारा सांगितलेला आहे तो मेजर पाते असल्यास हा फवारा सांगितलेला आहे. 60-65 दिवसाचा कापूस आहे तर फुलविक, ह्युमिक आणि अॅमिनो ॲसिडचे मिक्स पॅकिंगची फवारणी केली तर चालेल का? तर फुलविक, ह्युमिक जे आहे अॅमिनो जर कुठल्या कंपनीचा आहे माहिती नाही. जर चांगल्या गुणवत्तेचा असेल आणि तुम्ही जर अनुभवलेलं असेल, याआधी त्याचे जर रिझल्ट पाहिले असेल तर तुम्ही ते वापरू शकता. कापसामध्ये तणनाशक फवारायचे आहे तरी तणनाशक आणि कीटकनाशक वापरू शकतो का? तणनाशकासोबत कीटकनाशक आम्ही कापसामध्ये तरी शिफारस करत नाही. प्रोपेनोफॉस, बायो 303, साफ ही तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र मारली तर चालेल का? हरकत नाही, मारू शकता तुम्ही. सोयाबीन थोडी पिवळी पडलेली आहे. सोयाबीन तुमचीच नाही तर जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिवळ्या पडलेल्या आहेत. फक्त आपल्याला ती सोयाबीन कशामुळे पिवळी पडलेली आहे हे आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता सोयाबीन ज्या पिवळ्या पडलेल्या आहेत, चुनखडी जमिनीतल्या सुद्धा पिवळ्या पडल्या, जिथं पाणी जास्त साचून राहिलं तिथलं सुद्धा पिवळ्या पडल्या. अन्नद्रव्याची कमतरता आहे, त्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, फेरसची कमतरता आहे, त्याच्यानंतर नायट्रोजनची कमतरता आहे, त्याच्यानंतर येलोवन मोझॅक व्हायरस जे आहे याचा सुद्धा, यामुळे सुद्धा बऱ्याचशा सोयाबीन पिवळ्या पडलेल्या आहेत. नेमकं कशाने पिवळी पडलेली आहे ते जर नाही समजलं तर आमचा जो शेतकरी सहायता क्रमांक आहे 8888 167888 या क्रमांकावर त्याचे फोटो सेंड करा. तुम्हाला 48 तासाच्या आत तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. कापसाला ह्युमिक ऍसिड, ब्लू कॉपर 1919 ची ड्रिंचिंग केली तर चालेल का? तुम्हाला ड्रिंचिंग करायला हरकत नाहीये. जर कापसाला जर तुम्ही हे जर होत असेल, फ्युझेरियम विल्ट जर होत असेल, तर विल्ट जर होत असेल तर तिथं साधारणतः एका पंपाला हे रायझर जे आहे साधारणतः ह्युमिक ऍसिड रायझर 100 मिली, ब्लू कार्ड 50 ग्रॅम आणि 1919 जे आहे हे 100 ते 200 ग्रॅम घेऊन नोझल काढून कापसाला तुम्ही ड्रिंचिंग करू शकता, हरकत नाही. सोयाबीन फुल अवस्थेमध्ये आहे, बोरॉन प्रोपेक्स सुपर घेतले तर चालेल का? सोयाबीन फुल अवस्थेत असेल, बोरॉन प्रोपेक्स सुपर आणि मिळालं तर तुम्ही झेप घेऊ शकता, त्यासोबत काही अडचण नाही. ॲसिफेट, इमामेक्टिन, बेन्झोएट, प्रोपेनोफॉस अधिक झेप, सल्फर, WDG फवारणीसाठी औषध सर्व जमतील का? ॲसिफेट, इमामेक्टिन, बेन्झोएट, प्रोपेक्स सुपर
यात तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही. ह्या तिन्ही कॉम्बिनेशनमध्ये हे तिन्ही कीटकनाशकं झालेली आहेत. पण मला तरी वाटते की तिन्ही कीटकनाशकं एकाच दमानं एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च न करता सध्या प्रोफेक्स जे आहे हे अधिक ॲसिफेट आणि झेप आणि सल्फर WDG याचा तुम्ही वापर करू शकता. इमामेक्टिन घेण्याची आवश्यकता नाही आहे. आणि जर अळीच जर जास्त असेल तर तुम्ही जे सांगितलेलं कॉम्बिनेशन आहे हे सर्व एकत्र जमते, अडचण नाही. कपाशीवर पहिला फवारा सांगा. जर पहिला फवारा घ्यायचा असेल तर रिहायन्स साधारणतः 20 मिली, रिफ्रेश 40 मिली आणि 19 ग्रॅम वापरू शकता तुम्ही. सोयाबीनला दुसरा फवारा आहे. रावडीसोबत काय मारावे? सोयाबीनची वाढ भरपूर झालेली आहे. एक फवारणी रेज मारली आहे. जर तुम्ही दुसरी फवारणी जर आहे आणि रावडी सोबत जर वापरायचं तर रावडी साधारणतः 15 मिली रावडी, 15 मिली झेप आणि व्हीसल किंवा प्रोपिको 20 मिली या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. सर कपाशी 21/6 आहे. 21/6/2024 लागवड आहे. पहिली फवारणी घेऊ शकलो, टॉनिक घेऊ शकतो का? पहिली फवारणी कोणती? तुमचं म्हणणं आहे की 21/6/2024 लागवड आहे. पहिली फवारणी कोणती घेऊ? तर तुम्हाला जर पहिलीच फवारणी जर असेल तुमची तर साधारणतः वाढ जर कमी असेल तर रिफ्रेश अधिक टॉपअप घेऊ शकता आणि पाताला जर सुरुवात झाली असेल तर झेप घेऊ शकता. तुमच्या वाढीनुसार पहा तुमची वाढ कशी आहे ते. सोयाबीनमध्ये 5 इंच एवढे तण आहे वाढलेले, तर कोणते तणनाशक वापरायला पाहिजे? जर 5 इंच तण असेल तुमचं, लहान जर तण असेल तर शाखेत, ओडिसी किंवा परशूट यापैकी कोणतेही एक तणनाशक वापरू शकता. पण वाढ कमी आहे आणि फुलं लागलेली असेल तर फुलात हे शिफारस नाही. सोयाबीन अजून एकही फवारणी केली नाही, आता कोणती फवारणी करू? आता जर एकही फवारणी केलेली नाहीये आणि कुठल्या अवस्थेमध्ये कुठल्या आहे ते जर तुम्ही सांगितलं असतं तर तरी हरकत नाही. तुम्हाला जर फवारणी जर घ्यायची असेल तर सध्या जी फवारणी सांगतोय, रावडी साधारणतः 15 मिली रावडी, सरेंडर 30 मिली, झेप तिथं 15 मिली आणि प्रोपिको जे आहे 20 ग्रॅम आणि बोरॉन 20 ग्रॅम, या प्रोपिको 20 मिली आणि बोरॉन 20 ग्रॅम या पद्धतीने तुम्ही फवारणी करू शकता जर फुलत असेल तर. आणि जर वाढ कमी असेल तर झेप आणि प्रोपिकोच्या ठिकाणी मग तिथं टॉपअप 40 मिली वापरू शकता. पाऊस खूप झाला आहे, कापसाची वाढ होत नाही. कापसाची वाढ होत नसेल आणि खूप जास्त जर पाऊस झालेला असेल तर वापसा आल्यानंतर NPK बूस्ट DX जे आहे साधारणतः 50 ग्रॅम NPK बूस्ट DX 19 200 ग्रॅम आणि रायझर 100 मिली त्याला प्रतिपंप घेऊन त्याची ड्रेंचिंग करावी. सर कापसाच्या बुडाजवळ बारीक तण झाले आहे, आता डोझोमॅक्स हुड लावून वापरले तर म्हणजे फवारणी केली तर चालेल का? तर हरकत नाही. हुड लावून व्यवस्थित ते तुमच्या रिक्सवर तुम्ही फवारू शकता. डोझोमॅक्सला तरी अडचण येत नाही. सर मी सरेंडर, रिहायन्स, झेप, सल्फर आपल्या कंपनीचे नव्हते, दुसऱ्या कंपनीचे घेतले आहे. फवारणी केली, मावा थोडा जास्त प्रमाणात आहे. मार्गदर्शन करा. आपलाच विद्यार्थी युवा शेतकरी लाड सावंगी. तुम्ही रिहायन्स, झेप, सरेंडर आता आणलेलं आहे. आपल्या कंपनीचं जरी नाही मिळालं तर तुम्ही इतर कुठल्याही कंपनीचं घेतलं तर हरकत नाही. तेच कंटेन असलेलं, पण त्यात काही बदल करू नका. ती फवारणी जी आहे खूप महत्त्वाची फवारणी आहे अमोशानंतरची, तर तुम्ही घेतलं तर हरकत नाही. नमस्कार, तुरीमध्ये टर्गा सुपर चालेल का? चालते. नमस्कार, नमस्कार, कपाशीला खतासोबत सल्फर टाकले तर चालेल का? फवारणी सोबत द्यायचे का? सोबत पण चालेल का? आणि फवारणीत बघा, तुम्ही जर रासायनिक खतासोबत जर दिलं असेल सल्फर तरी सुद्धा आता ज्या फवारणीमध्ये जे सल्फर सांगितलेलं आहे रासायनिक खतात देणं आणि याच्यासोबत याचे सल्फरचे फार मोठे कार्य येतं. सल्फर जे शिफारस करतो आपण तर ते कोळीनाशक म्हणून काम करते, दुय्यम अन्नद्रव्य म्हणून काम करते, बुरशीनाशक म्हणून काम करते, प्रोपेनोसायफरची ताकद वाढवते, वापसा आणण्यात मदत करते. तर इथं तुम्ही फवारणीमध्ये सुद्धा सल्फर टाकलेलं अधिक चांगलं, तुमचा नक्कीच तिथं फायदा होईल. बुस्टर 335 40 ते 45 दिवसाचे आहे. 1261 ऐवजी DAP घेऊ का फवारणीमध्ये? जमिनीतून दिलेले नाही. तुम्हाला जर जमिनीतून दिलं नसेल तुम्ही कुठलं खत तर तिथं DAP घ्यायचं असेल तर घेऊ शकता. 40 मिली तुम्ही DAP वापरू शकता. सोयाबीन पिवळे पडले आहे, खत सांगा. सोयाबीन पिवळे पडत आहे, खत सांगा. कोणतंच दिलं नाही. पेरणीच्या वेळी जमीन पांढरीची आहे
आता जर तुम्ही पहिल्या अगोदर कुठलंच खत नसेल दिलं तर सोयाबीनला फार मोठ्या प्रमाणात रासायनिक खताची आवश्यकता भासत नाही एखाद्या वेळेस नाही दिलं तर. पण जर तुम्ही खत दिलंच नसेल तर आता तिथं जे आहे 1261 जे आहे 100 ते 125 ग्रॅम 1261 आणि पांढरीची जमीन आहे तर फेरस EDTA जे आहे हे 20 ग्रॅम हे फवारणी करू शकता. म्हणजे तुमचा सोयाबीनचा पिवळेपणा जाईल आणि रासायनिक काही अन्नद्रव्याची जे आहे पूर्तता 1261च्या माध्यमातून होऊ शकते. कापसाला 45 दिवस झाले आहे, खताचा डोस पावसामुळे दिला नाही, कोणते खत देऊ? आता जर 45 दिवस जर झाले असेल आणि खताचा डोस एकही झाला नसेल तुमचा तर 10-26-26 एकरी 2 बॅगा अधिक 1 बॅग युरिया अधिक 10 किलो रायझर जी हे वापरू शकता किंवा 8-21-21 2 बॅगा अधिक तुमचं रायझर 10 किलो आणि युरियाची 1 बॅग असा डोस तुम्ही वापरू शकता. माझी कपाशी 63 दिवसाची आहे, उद्या फवारणी करायची आहे, छाती बरोबर वाढ झालेली आहे, वाढ थांबवण्यासाठी कोणती फवारणी करू? व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे आहे तुम्हाला जर थांबवायची असेल तर झेपचं 10 ml शिफारस करतो. 15 ml जर मारलं झेप तर ऑटोमॅटिक व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी होईल. जिथून पाते गळ थांबवल तुमची आणि जे कांड्यातलं अंतर म्हणू इंटरनोड डिस्टन्स जे असते 2 फळपांद्यातील 2 पात्यातील अंतर हे सुद्धा तिथं तुम्हाला कमी झालेलं नक्कीच दिसेल. सर अर्धा किलो ट्रायकोबुस DX आणले आहे, एकरी किती पंप ड्रेंचिंग करावी? तर ट्रायकोबुस DX चे जे आहे साधारणतः 50 ग्रॅम घेऊन तुम्ही एकरी 10 पंप करू शकता. रियान सिंजो व्हिसल्फ मायक्रोन्यूट्रिएंट सोबत फवारणी केली तर चालेल का? हरकत नाही. सरेंडर, सिंजो आणि व्हिसल्फ हे मायक्रोन्यूट्रिएंट सोबत तुम्ही फवारू शकता, कुठेही त्याला अडचण येत नाही. कपाशीला आमोशानंतर फवारणीमध्ये सरेंडर मिळाले नाही, त्याऐवजी नागार्जुनाच्या प्रोपेक्स सुपर वापरले तर चालेल का? अडचण नाही. हे औषध फवारणी केली आहे तर मशागत करावी का? शक्यतो कधी मारलेलं आहे याच्यावर अवलंबून आहे मशागत करायची की नाही. साधारणतः हेक मारल्यानंतर एक 7-8 दिवसानंतर तुम्ही नंतर मशागत करू शकता, मारल्याबरोबर मशागत करण्याची आवश्यकता नाही किंवा 30 दिवसापर्यंत सुद्धा आवश्यकता भासत नाही. सर कपाशीमध्ये खत टाकायचे आहे, 1 बॅग पोटॅश 1 बॅग 10-26-26 सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग युरिया 1 बॅग दिली तर चालेल का? दर 10-26-26 जर तुम्ही घेत असाल तर तिथं तुम्हाला वेगळं पोटॅश घेण्याची आवश्यकता भासत नाही. 10-26-26 लाच तुम्ही 2 बॅग 10-26-26 अधिक 1 बॅग युरिया तुम्ही करू शकता. सुपर फॉस्फेटही जर असेल एखादी शिल्लक आणि जर चिबडलेली जमीन असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट टाकायला हरकत नाही. फक्त पोटॅश तिथं थोडंसं कमी करा तुम्हाला. सर कपाशी 52 दिवसाची आहे, वाढ चांगली आहे तर लिओसिन किती प्रमाणात वापरावे? 52 दिवसाची आहे, वाढ जास्त जर झालेली असेल तर 2 ते 3 मिली लिओसिन प्रतिपंप घेऊन त्याच्या व्यतिरिक्त नाही, सिरिंज म्हणजे इंजेक्शनच्या सहाय्यानं व्यवस्थितरित्या 2 ते 3 मिलीच बरोबर मापून तुम्ही हे करू शकता. पण थोडंसं तिथं त्याचं प्रमाण हुकायला नको, कारण ते दूरधारी शस्त्र आहे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही जर झेप जर मिळालं तुम्हाला 15 ml जर झेप वापरलं तर पात्या पण वाढतील, इंटरनोड डिस्टन्स पण कमी होईल, जास्तीत जास्त फुलधारणा पण होईल. जर झेप मिळालं तर त्याच्याऐवजी झेप वापरू शकतो तुम्ही. तुम्ही मेसेजमध्ये सांगितलेले सर्व औषध आणले आहे, धन्यवाद. 38 दिवसाची कपाशी झाली आहे, मावा तुडतुडे आहे, रेज रिफ्रेश 1919 8 दिवस झाले, मावा तुडतुडे कमी झाला नाही, रियान्स स्पेशल फवारणी केली तर चालेल का? रियान्स जर स्पेशल फवारणी करण्याची तशी आवश्यकता भासत नाही. पण जर तुम्हाला जर रियान्स सोबत जे आहे जर मावा जास्त असेल तर तिथं ऍसिफेट जे आहे हे 30 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता. कापूस 8 दिवसाचा आहे, हाईट 3 फूट आहे, डवरणी करून भर दिले ते चालेल का? चालते, अडचण नाही. वापसा जर असेल तर चांगली डवराला दोरीला पहिले डवऱ्या हाकला, माती मोकळी करा, त्यानंतर डवऱ्याला दोरी बांधून त्याला मातीची भर देऊ शकता. रियान सरेंडर सल्फा गोष्ट 1919 फवारले तर चालेल का? चालते, काही अडचण नाहीये. खोडाळी सोयाबीनला किती प्रमाणात पोखरले नुकसानीची टक्केवारी काढता येईल का? तुम्हाला जर खोडकिडीने जर फवारणी जर केलेली असेल
तर ते टक्केवारीमध्ये तुम्हाला सांगता येत नाही, कारण ते जे आहे ते जेवढे झाडं तुम्ही उपटसाल किंवा ज्यावेळेस शेंगा भरण्याची अवस्था असते त्यावेळेस जिथं जेवढ्या प्रमाणात खोडकिडीचा प्रादुर्भाव राहील, साधारणतः असा आम्ही एक अनुभवलेला आहे की ज्यांना 10 क्विंटल 8 क्विंटल ज्यांना सोयाबीन होते ते निम्म्यावर आले, म्हणजे 50% तिथं उत्पादन घटत चाललेलं आहे. नुसत्या पापड्यात राहिलेले येतात, सोयाबीनचे दाणे बारीक पडलेले येतात. तर ती खोडकीड जी आहे याचा ही एक सोयाबीनवर खूप जास्त घातक करणारी कीड ठरलेली आहे. सोयाबीनला फुलाची 20% सुरुवात झालेली आहे. पहिली फवारणीमध्ये रेस टॉपअप घेतली आहे. दुसरी फवारणी कोणती करावी? वाढ अपेक्षित नाही. 8 एकर सोयाबीन आहे, फुलांची संख्या जास्त वाढावी. जर आता तुम्हाला जर दुसरी फवारणी जर करायची असेल आणि साधारणतः 8 एकर सोयाबीन असेल, तर जी आपण आता मागच्या वेळेस जे काल लाईव्ह मध्ये सरांनी शिफारस केलेली फवारणी जी आहे त्यामध्ये रावडी जर वापरलं नसेल तर जर रावडी वापरलेला असेल तर तिथं सिंजो घेऊ शकता, मस्केट घेऊ शकता आणि व्हिटारा प्लस घेऊ शकता. आणि सोबत जे आहे आमोशा झाली त्यामुळे तुम्ही सरेंडर किंवा पांडा सुपर घेऊ शकता तिथं. आणि झेप, बोरॉन आणि बुरशीनाशकामध्ये प्रोपिको याचा फवारा तुम्ही तिथं जर घेतला तर निश्चितच तुम्हाला जे आहे तुमच्या म्हणजे फुलाची संख्या वाढेल जास्तीत जास्त. तिथं तुम्हाला सगळ्याच पद्धतीचं नियंत्रण मिळेल. सर, फुले बसण्यास सुरुवात झाली आहे, आता कोणती फवारणी करावी? सोयाबीनमध्ये जर फुलं बसतायत म्हणजे चलफ पकडतायत आणि जर तुम्हाला याच्यानंतर जर फवारणी होत नसेल तर शेवटच्या फवारणीमध्ये व्हिटारा प्लस सोबत व्हिटारा प्लस 40 सोबत पांडा सुपर 30, भरारी जे आहे 7 मिली, त्याच्यानंतर तुमचं बिग बी 150 ग्रॅम याचा तुम्ही वापर करू शकता शेवटचा फवारा असेल तर. नमस्कार, रियांश ऐवजी उलाला वापरले तर चालेल का? हरकत नाही, वापरू शकता. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे सर. तुमच्या मार्गदर्शनामुळे आमची शेती व्यवस्थित चालू आहे. 3 वर्षापासून आम्हाला कोणतेही दुकानदार फसवत नाही. आपले मार्गदर्शन खूप मोलाचे आहे आमच्यासाठी. धन्यवाद. सोयाबीन पिकावर पहिली फवारणी प्रोपेक्स सुपर इमानची केली तर दुसरी फवारणी कोणती करावी? आळ्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर आता दुसरी जर फवारणी करायची असेल तुम्हाला, पहिली प्रोपेक्स आणि इमान जर मारला असेल तर आता मस्केट जे आहे साधारणतः मस्केट तुम्ही 30 मिली मस्केट अधिक पांडा सुपर 30 मिली अधिक झेप जे आहे हे 15 ml, त्यानंतर बोरॉन 20 ग्रॅम आम्ही प्रोपिको जे आहे 20 मिली याचा वापर करू शकता. सर, तुम्ही सांगितलेली औषध यादीमध्ये डीलरकडे नेता त्यांच्याकडे नसते. तुमच्या दुसऱ्या डीलरकडे 30 किलोमीटर दूर जाऊन तिथून औषध घेऊन येतो मी. दुकानदार ऐकत नाही. बहुतांश ठिकाणी जे आहे, आता ह्या वर्षी आपण असं केलेलं आहे की बहुतांश ठिकाणी ह्या औषधी सगळ्या उपलब्ध मिळतील. आणि जर नाही मिळालं, ज्या ठिकाणी ज्या एरियात नाही मिळत अशा शेतकऱ्यांसाठी farmation.in हे एक आपण शेतकऱ्यांना ऑनलाईन उत्पादने मिळण्यासाठी जे आहे ही एक चांगलं माध्यम जे आहे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. पण ते जर मिळालं तुम्हाला तिथं तर फारच चांगलं. जर नाही मिळत तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा घरपोच सेवा मिळवू शकता तुम्ही. ट्रायकोडर्मा DX जालन्यामध्ये दुकानावर भेटत नाही. पत्ता जालन्यामध्ये जे आहे लक्ष्मी सीड्स पेस्टिसाइड आणि विपिन सीड्स यांच्या इकडे बघा, तुम्हाला मिळेल. कपाशीमध्ये एकट दुक्कट पाता आहे, आळी मावा थिप्स आहे, जमलेस जेमतेम आहे. फवारणी कोणती करावी? जर वाढ कमी असेल तर तेच फवारणी जे सरांनी काल सांगितलेले आहेत. वाढ जर कमी असेल तर तिथं रियांश, ॲसिफेट आणि टॉपअप. आणि जर वाढ चांगली असेल, पात्यांची सुरुवात असेल तर तिथं सरेंडर, रियांश, सल्फर आणि झेप याचा तुम्ही वापर करू शकता. तुरीची वाढ थोडी कमी आहे तर वाढीसाठी टॉपअप सोबत काय वापरू शकतो? वाढीसोबत जर टॉपअप सोबत वापरायचं असेल तर 19-19 वापरू शकता. आणि ड्रिंचिंग केली तर चालेल का? तर ड्रिंचिंग तुम्ही करू शकता. तिथं ट्रायकोबूस DX 19-19 आणि रायझर याची तुम्ही ड्रिंचिंग करू शकता. 40 दिवसाचं सोयाबीन आहे, नॅनो DAP ची फवारणी केली तर चालेल का? करू शकता. नॅनो DAP जर फवारायची असेल तर साधारणतः नॅनो DAP जे आहे हे तुम्हाला 40 मिली प्रतिपंप घेऊन तुम्ही वापरू शकता. कपाशी 57 दिवसाची झाली आहे, कमरेच्या वर
वर वाढ आहे. 4x1.5 वर कापूस लागवड केलेली आहे. गळफांदी कट केल्यानंतर झाड जास्त प्रमाणात पात्या धरल्या. यावर्षी पाते खूप लागले आहे आणि गळत सुद्धा आहे. यावर्षी कुठले अन्नद्रव्य ड्रीपने द्यावे. आता तुम्हाला जे आहे कापूस 27 दिवसाचा झालेला आहे, वाढ चांगली आहे, 4x1.5 वर लागवड केलेली आहे. 4x1.5 वर आपण शक्यतो तर सांगतच नाही गळफांदी कापायला. तर तुम्ही कापल्यानंतरही तुम्हाला पात्या धरल्या म्हणताय तुम्ही. तर यावर्षी तुम्हाला जर अन्नद्रव्य विचारते की कुठले वापरायला पाहिजे, तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये संतुलन देणं फार गरजेचं असते. साधारणतः नत्र, स्फुरद आणि पालाश याचं, आणि सोबतच मग दुय्यमान्नद्रव्य आणि सूक्ष्मान्नद्रव्य. आता सूक्ष्मान्नद्रव्य विचारताय तुम्ही, तर सूक्ष्मान्नद्रव्यामध्ये 6 घटक असलेलं परिस्पर्श जे आहे आपलं, हे फवारणीमध्ये तुम्ही देऊ शकता 20 ग्रॅम पद्धतीनं, किंवा परिस्पर्श आहे मिकनेल 16 आहे, किंवा अंकुरचं रसना आहे, किंवा ॲग्रोमिन मॅक्स आहे. तर असे वेगवेगळे सूक्ष्मान्नद्रव्य आहेत, ते तुम्ही देऊ शकता. आणि ड्रीपनं जर द्यायचं असेल तर 500 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे तुम्ही ते देऊ शकता. सर, कापसावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेज 15, टॉपअप 40 घेतले, परंतु मावा तुडतुड्या जास्त प्रमाणात आहे. रेज टॉपअप जर तुम्ही घेतला असेल तर आता जर जास्त मावा जो आहे हा एका फवारणीनं कंट्रोल होत नाही, यासाठी 1-2 फवारणी होतातच, आणि ढगाळ वातावरणात तसाही मावा वाढतो. तर तुम्हाला आता रियांश साधारणतः 20 मिली आणि ॲसिफेट 30 ग्रॅम हे तुम्ही वापरू शकता. आणि जर पाते लागलेले असेल तर आमोशानंतरची जी फवारणी सांगितलेली आहे, सरेंडर झेप रियांश रिफ्रेश, सरेंडर झेप सल्फर आणि सरेंडर रिहायश झेप आणि सल्फर याचा फवारा तुम्ही घेऊ शकता. खोळाळीने सोयाबीन कमी प्रमाणात पोखरले आहे, नुकसान होते का? जास्त प्रमाणात पोखरल्यानंतर जास्त नुकसान होते का? तुमचा प्रश्न काही समजलेला नाही. सोयाबीन, नमस्कार सर, मी 3 दिवसापासून स्वतः 1.5 एकरामध्ये गळफांदी कापली आहे. तर तुम्ही गळफांदी कापली, तर अजून जे आहे तुम्ही जर अनुभव असेल तुम्हाला गळफांदी कापल्याचा, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना शिफारस करतो, 3x1 वर कापूस लागवड केलेला असेल, दादा लाड किंवा अति घन दाट लागवड पद्धतीने लागवड केलेला असेल, तर तुम्हाला मागच्या वर्षीचा जर चांगला अनुभव असेल तर सगळ्या क्षेत्रात तुम्ही ते कापावी. तुम्ही आता विचारताय की बाकी राहिलेली आहे, तर बाकी सुद्धा तुम्ही काढून घ्या. सर, तुरीला कटिंग केल्यानंतर लगेच 2 दिवसात पाऊस आलेला आहे, फवारणीला वेळ मिळाला नाही, त्यामुळे नुकसान होईल का? कटिंग केली त्यामुळे पाऊस जर आला असेल तर फार नुकसान होत नाहीये. पाऊस उघडल्यानंतर एखादं कार्बन डायझम म्हणजे आपलं व्हीम सुपर किंवा क्रिप्टॉक्स सारखं एक बुरशीनाशक तुम्ही तिथं फवारू शकता. लकी ड्रॉ किती तारखेला उघडणार आहे? लकी ड्रॉ जे आहे आपण ऑनलाईन लकी ड्रॉ हा 22 ऑगस्टला उघडणार आहे, त्याची काळजी करू नका, त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल. कपाशीवर लाल ठिपके पडत आहेत, ते अल्टरनेरिया लिप स्पॉटचे ठिपके आहेत. त्याच्यावर ब्लू कार्ड साधारणतः 50 ग्रॅम अधिक स्टेप्टोसायक्लिन जे आहे 2 ग्रॅम वापरू शकता. कापसाला 11-30-14 खत चालेल का? 11-30-14 बद्दल मला अनुभव माहिती नाहीये मला. सोयाबीनवर फुलोरावस्थेत 5 ऑगस्ट म्हणजेच आज फवारणी केली आहे. काय फवारणी केलेली आहे ते काही तुम्ही दिलेलं नाहीये. कापूस 8 दिवसाचा झाला आहे तर कोणती फवारणी करावी? तुडतुडे, पांढरी माशी, मावा आहे. कापसाची वाढ जास्त झाली आहे. जर जास्त झाली असेल तर आपला जो हा फवारा जो आहे रियांश, सरेंडर, झेपचं प्रमाण 10 आहे तर तिथं 15 करा, आणि सल्फर WDG याचा तुम्ही तो फवारा घ्या. फक्त झेप जे आहे हे 10च्या ऐवजी 15 मिली वापरू शकता तुम्ही. सर, सोयाबीन टोकन पद्धतीने लागवड केली आहे, 2 फुटाची सरी आहे, सिंगल लाईन लावली आहे, खूप जास्त अंतर आहे, तर सक्सेस होईल का? हरकत नाही दादा, तुम्ही जे आहे सोयाबीन टोकन पद्धतीने लागवड केली असेल, 2 फुटाचं जरी सरी असेल तर तिथं अडचण येत नाही. तिथं आता जर तुमची खूप जास्त वाढ होत असेल तर झेपचं प्रमाण तिथं वाढवा. झेप आणि 12 जर घेतलं तर बरोबर तिथं ते पूर्ण अंतर झाकून जाईल, काळजी करू नका. आपली माहिती खूप उपयुक्त असते, आभारी आहोत. तुमचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. सोयाबीन, सर तुम्ही म्हणाले औषध घेतले पण 130 दिनांक 13 जून रोजी मक्का पेरलेली आहे. 21 दिवसांनी इमामेक्टिन बेंझोएट फवारले.
पावसामुळे दुसरी फवारणी करता आली नाही. सध्या 20% मक्यावर लष्करी अळीचे नुकसान करत आहे. मक्का 1.25 महिन्याची झालेली आहे. उपाय सांगा. जर आता मक्यावर तुमची लष्करी अळी जी आहे म्हणजे ज्याला फॉल आर्मी वर्म म्हणतात, तर ती जर असेल तर साधारणतः तुमचं व्हिटर आपलं जे आहे 40 मिली सोबत पांडा सुपर 30 मिली आणि टॉपअप 40 मिली सोबत बेस तिकर 5 मिली याचा वापर करा. तुमची मक्यातली सगळी अळी तुमची नष्ट होईल. सर, जास्त पाणी असल्यामुळे पराठी लहान राहिलेली आहे. वाढीसाठी उपाय सांगा. वापसा आल्याबरोबर तिथं ड्रिंचिंग करा. रायझर 100 मिली, NPK DX 50 ग्रॅम आणि 19 200 ग्रॅम याची ड्रिंचिंग करा. ताबडतोब वाढ होईल. सर, कांदा 1 महिन्याचा झाला आहे पण वाढ अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. पावसामुळे मर होत आहे. कांदा रोप जळून जात आहे. पात आलेली दिसत नाही. वाढ होणे करिता फवारा सांगा. तर कांदा जे आहे तुम्हाला आता जर फवारणी घ्यायची असेल तर साधारणतः 1 महिन्याचा कांदा जर झालेला असेल तर रेज 15 मिली, टॉपअप 40 मिली, कवच जे आहे हे साधारणतः 30 ग्रॅम आणि बेस स्टिकर 5 मिली हा जर फवारा वापरला, ग्रीनरी, ग्रोथ, करपा आणि वाढ सुद्धा व्यवस्थित आणि कीड सुद्धा नियंत्रणात राहील. सर, सरेंडरची फवारणी घेतली. उद्या लाईट ट्रॅप लावायचा आहे. कापसाच्या कडेला लावला तर मध्यभागी लावावा. तुम्ही कडेला जरी लावला आणि पिकाच्या साईडला दिशेकडे तोंड करून लावला तरी अडचण नाही. त्या पद्धतीने तुम्ही लाईट ट्रॅप लावू शकता. नमस्कार सर, कापूस 50 दिवसाचा झाला आहे. सतत पाऊस चालू आहे असल्याने एकही स्प्रे कापसावर झालेला नाही. तर आता कोणता स्प्रे घ्यावा? 50 दिवसाचा कापूस असेल, वाढ जर चांगली असेल तर सरेंडर 30 मिली, रियांश 20 मिली, झेप 10 मिली आणि सल्फाबूस्ट 30 ग्रॅम हे वापरा. वाढ जर कमी असेल तर रियांश 20 मिली, ॲसिफेट 30 ग्रॅम आणि टॉपअप 40 मिली हे वापरा. असं ढगाळी हवामान राहिलं तर कापसाची पातेगळ होणार. ऊन पडलं नाही तर जास्त पाती धरणार नाही यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्य ड्रिपने एकरी किती सोडावे? सूक्ष्म अन्नद्रव्य जर एकरी सोडायचं असेल ड्रिपनं तर 500 ग्रॅम प्रति एकर तुम्ही सोडू शकता. आणि ढगाळ वातावरणामध्ये तुमचं म्हणणं आहे की पातेगळ होऊच नाही. तुमचा प्रश्न काही मला बाकीचा समजलेला नाही पुढचा. सर, मी वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील शेतकरी आहे. तुमचे औषध कुठे मिळेल? देवळीला जे आहे कृषी सुविधा आणि पुलगावला जे आहे प्रिया फर्टिलायझर्स इथे मिळेल तुम्हाला. सोयाबीनसाठी सरेंडर इमान टॉपअप 1919 सोबत सल्फर चालेल का? इमान सरेंडर 1919 ची वापरण्याची गरज नाहीये. सल्फर, टॉपअप, इमान हे फवारू शकता, काही अडचण नाही. सर, सोयाबीन 4 फूट वाढले आहे. 4 फूट वाढले, काही केले तरी वाढ थांबत नाही. 88 व्हरायटी आहे. टोकन पद्धतीनं लागवड केलेली आहे. तिथं तुम्हाला जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे आहे थांबलेली नाही आहे तर जर फुलं लागलेली नसेल तर तिथं लिओसिन जे आहे 40 ते 50 मिली प्रतिपंप घेऊन लिओसिनचा वापर करा. आणि जर फुलं लागले असेल तर झेपचा वापर करा. डबल डोज करा 12-1-0 सोबत. वाढ नियंत्रणात राहील त्याची. आणि ही ओपन स्ट्रक्चर व्हरायटी आहे, उभाट वाढणारी व्हरायटी आहे. थोडीफार त्याची वाढ तुम्हाला दिसेलच. गेल्या वर्षी फुले संगम सोयाबीनवर चारकोल रॉट होता. जिंतूर, लिंबाळा चारकोल रॉट जे आहे हे तसं जर पाहिलं तर वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर या भागात चारकोल रॉटचा प्रादुर्भाव होता. आपल्या इकडे थोड्याफार प्रमाणात होता. पण हे चारकोल रॉटसाठी जे सरांनी शिफारस केलेली आहे ट्रायकोडर्मा जे आहे आपलं, तर ते ट्रायकोडर्मा DX जे आहे त्याचा तुम्ही ते वापर करावा. सर, सोयाबीनवर फुलावस्थेत आहे. मी इमान अधिक रेज घेऊ शकतो का? पांढऱ्या माशी कव्हर होईल का? इमान सोबत काय करा तुम्ही, पांडा सुपर घ्या 30 मिली. तिथं त्यामध्ये तुमचं हे जे आहे पांढरी माशी जे आहे ते नियंत्रणात राहील. झेपऐवजी मागच्या वर्षीचे UPLचे टिंटो
याच्याबद्दल माहिती नाही मला. सोयाबीन 100% फुलावर आहे, जास्त प्रमाणात जास्त आहे, 1 लिटर फवारणीत रेज. नाही समजला प्रश्न. सोयाबीन 100% फुलावर आहे, वाढ जास्त आहे, 1 ली फवारणी रेज घेतली, आता फवारणी करावी का? 100% फुलावर असेल आणि पहिली फवारणी म्हणताय तुम्ही, की पहिली फवारणी जी आहे जर तुम्ही घेतलेली असेल तर आता तुम्हाला रावडी साधारणतः 15 ml रावडी सोबत झेप आणि बोरॉन 20 ग्रॅम आणि प्रोपिको 20 मिली याचा वापर करू शकता तुम्ही. ट्रायकोबोज DX 500 ग्रॅम SSP सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये मिक्स करून तुरीच्या ओळीला फेकले तर चालेल का? चालते, काही अडचण नाही. झेप, रिफ्रेश, सल्फर, WDG, रावडी, सरेंडर रावडी 1261 खत आणले आहे फवारणीसाठी. सोबत रिफ्रेश नका घेऊ, झेप घेऊ शकता, सल्फर WDG घेऊ शकता, सरेंडर रावडी घेऊ शकता. फक्त 1261 आणि रिफ्रेश त्यातून कमी करा, बाकी फवारणी पूर्ण घेऊ शकता. सर, जास्त पाऊस झाल्यामुळे कापूस पिवळा पडला आहे, वाढ खुंटलेली आहे, काय करावे? कापसाला ड्रिंचिंग केल्याशिवाय पर्याय नाही. तुरीला 2 छाटण्या सोप्या आहेत, तिसरी छाटणी खर्चिक आहे. तिसरी छाटणी जी आहे खर्चिक जरी असेल जर केली तर तुम्हाला त्याचा निश्चितच त्याचा फायदा मिळेल. तुम्ही व्यवस्थितरित्या पडगिलवारचं ते पंपाला लागणारं जे आहे तूर कटई यंत्र त्याचा वापर करून तुम्ही ती करावी. मी एकट्या ट्रायकोबोस्ट टाकले आणि शेजाऱ्याने नाही टाकले तर माझ्या शेतात चारकोल रॉट येणार का? शेतकऱ्यांनी जर दुसऱ्यांना जर टाकलेलं नसेल तर तुमच्या याच्यात त्याच्या याच्यातला काही चारकोल रॉट येणार नाही, काळजी करू नका. कापसावर रोगर आशा टाप 1261 रोगर सोबत 1261 वापरू नका. सल्फर झेप टाकले तर चालेल का? फक्त 1261 काढून टाका, बाकी सगळं घेऊ शकता. कपाशीला एकदा ड्रिंचिंग केलेली आहे तर पुन्हा ड्रिंचिंग करावी का? गरज असेल तर परत ड्रिंचिंग, जर वाढ थांबलेली असेल, वाढ खुंटलेली असेल तर ड्रिंचिंग करा, नाहीतर डबल ड्रिंचिंग करण्याची आवश्यकता भासणार नाही. आमच्याकडे सर, आमच्या इकडे विहिरीत पाणी 2 वर्षापासून क्षारयुक्त आहे, क्षारयुक्त होत चालले आहे, त्यामुळे जमिनीवर परिणाम किंवा पिकावर याचा प्रश्न तुमचा. या प्रश्नाचं उत्तर जे आहे मला तुम्हाला सांगता येणार नाही. तुरीला आता घेतले तर तुरीला खत घेतले तर चालेल का? घेऊ शकता, अडचण नाही. सोयाबीनमध्ये जेनॉफ 1261 प्रोपिको बेस्टिकर घेतलं तर चालेल का? 20 मिनिट पाणी घेतले आणि 20 मिनिटात पाणी आले तर रिझल्ट मिळेल का? 20 मिनिटात जर पाणी आलं असेल तर त्याची शाश्वती नाही आहे. सिंजो रेज 1261 झेप फवारणी झाली आहे, 9 दिवस झालेली आहे. सिंजो 1261 झेप झालेली असेल तर दुसरी फवारणी जी आहे मस्केट 30 मिली, पांडा सुपर 30 मिली सोबत रायबा 7 मिली आणि बेस्टिक रायबा 7 मिली आणि बोरॉन 20 ग्रॅम याचा फवारा करू शकता. कापसावर रेज सोबत सरेंडर चालेल का? जर आवश्यकता रेजची नाहीये, घेतलं तर हरकत नाही. नमस्कार सर, मी आज तुरीला ट्रायकोडर्मा DX, NPK बूस्ट DX रायझरची आळवणी केली आहे. एका तासानंतर मोठा पाऊस झाला. जर एका तासात झाला असेल तर फार मोठ्या प्रमाणात जर वाहूनी जर झाला असेल तर थोडीशी शाश्वती कमी आहे, पण कमीत कमी 3 तास तरी पाऊस नको होता त्याच्यावर. ऍसिपेट समजून अल्ट्राजिन मारले, 20 दिवस झाले आहे, वाढ खुंटलेली आहे. कापसावर जर अल्ट्राजिन जर मारलं तुम्ही, म्हणजे मक्यातलं तणनाशक, तर थोडा वाट पहा. नाही जर झालं तर 1-2 वेळेस जे आहे साखर आणि चुना तुम्ही तिथं वापरू शकता. 20-0-13 रायझर सल्फाबूस ड्रिंचिंग केली चालेल का? 20-0 तुम्ही पहिले पूर्ण विरघळून घ्या, रायझर आणि सल्फाबूस सोबत तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही. नॅनो DAP फवारणीत उपयोग करता येईल का? नॅनो DAP फवारणीत उपयोग करता येईल. तुरीच्या पानावर ठिपके पडून पानगळ होत आहे, काळजी करू नका. तुरीचे सध्या जे आहे तर सगळीकडेच ते प्रॉब्लेम आहेत, त्याला फार खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही. कीटकनाशकासोबत तणनाशक वापरले तर
कीटकनाशकासोबत तणनाशक सोबत स्टिकर वापरले चालते का? तणनाशक आणि कीटकनाशक हेच एकत्र वापरू नका सध्या. फक्त सोयाबीनला आपण शिफारस करतो, बाकी इतर कुठल्याही पिकामध्ये करत नाही. हळदीसाठी ड्रिंचिंग मध्ये रायझर, ट्रायकोबोस, सुडो याच्यासोबतच पांडा सुपर चालेल का? ड्रिंचिंग मध्ये तुम्ही ट्रायको सुडो सोबत तुम्ही पांडा सुपर देऊ शकता, काही अडचण नाहीये. आपल्या कंपनीचे गळफांदी नसलेली कापसाची बियाणे केव्हा उपलब्ध होईल त्याच्यावर आमचे ट्रायल चालू येतं. ते जर मिळालं तर लगेच तुम्हाला उपलब्ध जर झालं तर नक्कीच देऊ. माझ्या कपाशीची वाढ कमी आहे, कापसाला वापसा नाही, कृपया काय करावे सांगावे. जर वापसा नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेट 1 बॅग 1.5 बॅग आणि सोबत सल्फर मिक्स करून शेतात फेकून द्या, लगेच वापसा येईल. 200 लिटरच्या ड्रमला सोल्युशन झेप जे आहे किती टाकायचं? 200 लिटरला जे आहे 1 लिटर प्रमाणे जे आहे साधारणतः तुम्ही जर याच्यावर जर घेत असाल कापसावर तर 150 मिली टाका आणि सोयाबीनवर जर घेत असाल तर 200 मिली टाका 200 लिटरसाठी. मॅग्नेशियम सल्फेट कापसाला किती द्यावे आणि त्याच्यासोबत सल्फाबूज चालते का? मॅग्नेशियम सोबत तुम्ही सल्फाबूज देऊ शकता. मागच्या वर्षी ट्रायकोबूज DX आहे, चालेल का? मागच्या वर्षी जर ट्रायकोबूज DX असेल तर हरकत नाही, वापरून घ्या तुम्ही. आता सध्या कापसामध्ये राऊंडअपची फवारणी केली तर चालेल का? तुमच्या रिक्सवर हुड लावून व्यवस्थित कापसावर उडणार नाही याची काळजी घेऊन जर फवारत असाल तर करू शकता. कापसाच्या वाढीसाठी कोणते औषध मारू? रिफ्रेश किंवा टॉपअप घेऊ शकता. आणि सोबत 1919 घ्या. जेनोप्रोपिको 1261 वापरू शकतो का? वापरू शकता. तुरीला कोणत्या फवारा द्यावा ज्यामुळे फुटवे होईल? 1261 आणि टॉपअप याचा फवारा द्या तुम्ही, त्याला फुटवे होतील. माझ्या शेतात तूर शेंडे मरत आहे. तूर शेंडे जर मरत असेल तर थोड्या त्याच्यामध्ये फवारणीमध्ये जे आहे एक बुरशीनाशकाचा वापर करा ज्याचं नाव आहे ब्लू कार्ड. पण ब्लू कार्ड साधारणतः 30 ग्रॅम अधिक स्टेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम अधिक रिफ्रेश किंवा टॉपअप 40 मिली याचा वापर करू शकता. मिरचीवर काळा थिप्स आहे. मिरचीवर जर काळा थिप्स असेल तर सरेंडर 30 मिली साधारणतः सल्फाबूस्ट 20 ग्रॅम किंवा जैविक मध्ये जर गेलात तर बॅसियाना बिव्हेरिया ब्रिगेड बी 75 ग्रॅम प्रतिपंप घेऊन वापरू शकता. ओडाची एस्ट्रा कोणत्या कंपनीची आहे? बूस्टरची आहे. तुम्हाला थोडंसं 1-2 दिवसात आता लगेच उपलब्ध होऊन जाईल. मिरची या पिकात मार्गदर्शन कधी करणार आहे ते ते सांगा. वाट पाहत आहेत. तुम्हाला कोणत्या मिरचीबद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. याला 48 तासाच्या आत मी उत्तर देईल किंवा तुमचा नंबर टाका, त्यात मी तुम्हाला फोन करेल स्वतः. कांदा रोग पिवळे पडत आहे, बुरशीनाशकाची फवारणी करून सुद्धा कोणतं बुरशीनाशक वापरलेलं आहे ते सांगा. कांद्यावर तुम्हाला जर वापरायचं असेल सध्या बुरशीनाशकामध्ये तर कवच हे एक बुरशीनाशक सगळ्यात चांगलं आहे. कवच साधारणतः 30 ग्रॅम जर वापरलं तर निश्चितच तुमचा पिवळेपणा सोबत रिफ्रेश किंवा टॉपअप 40 मिली अधिक कवच 30 ग्रॅम याचा तुम्ही वापर करा. बाकी तुमच्या कांद्यामध्ये जे पिवळेपणा आणि वाढ जी आहे, वाढ, पिवळेपणा आणि करपा हे तिन्ही थांबल तुमचं. ट्रायकोबूज DX, नॅनो DAP, NPK बूज DX एकत्र चालेल का? चालते, अडचण नाही. सर मला SMS येत नाही व्हाईट गोल्ड ट्रस्ट मधून. तर तुमचं नाव आणि नंबर जे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, SMS सुविधा चालू होऊन जाईल तुम्हाला. 20-013 NPK कापसाला देऊन सोबत काय देऊ? ॲग्री पॉवर बकेट, लिंबोळी खत एवढं जे आहे एवढं टाकण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही 20-013 NPK बूज देऊ शकता. ॲग्री पॉवरची बकेट जी आहे, लिंबोळी खत आणि काय देऊ ते सांगा. पुरमे साहेब, नारायण दराडे, लिंबळी, जिंतूर. धन्यवाद. नारायण भाऊ, तुम्हाला 20-013 NPK DX हे देऊ शकता. बाकी काही फार मोठ्या प्रमाणात त्याला आवश्यकता द्यायची गरज पडणार नाही. तुमचे कार्यक्रम नेहमी पाहतो आणि तुमच्या पद्धतीने तूर लागवड बेडवर 5 एकरात टोकन लागवड केलेली आहे. तुमचे नियमित SMS पाठवा. नियमित SMS येत असतात आपले. आता पावसाळ्यामुळे दर सोमवारी SMS असतेच. सुडोबूस्ट
मिळत नाही संभाजीनगरला, सोडोबूज जे आहे महावीर कृषी सेवा केंद्रामध्ये, इथं चौकशी करा, तिथे मिळेल तुम्हाला कदाचित. कापसाला जास्तीत जास्त फुल येण्यासाठी काय करावे? झेपची फवारणी करा. तुरीला हुमणी अळी आहे, स्पॉट ड्रिंचिंग करा. स्पॉट ड्रिंचिंगमध्ये तुमचं पांडा सुपर 30 आणि रियांश 50 मिली घेऊन तिथं स्पॉट ड्रिंचिंग करा. काल तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं. सोयाबीन 1 महिन्याचे झालेले आहे, कोणतेच खत दिलेले नाहीये इथं. 11-30-14 बद्दल मला अनुभव नाहीये. 11-30 फवारणीचा ग्रेड आहे का 50 किलोचा ग्रेड आहे हे मला माहिती नाहीये. सरेंडर अळी जात असेल तर मग अळीनाशक कशाला वापरावे? प्रश्न समजलेला नाही. कांद्याचे रोप 20 दिवसाचे आहे, मर होऊ नये म्हणून पिक्सल ह्युमिकची फवारणी केली तर चालेल का? पिक्सल आणि ह्युमिकची फवारणी करू शकता, हरकत नाही. कारल्यावर व्हायरस रोग नियंत्रणासाठी व्हिडिओ बनवा. लगेच तुम्हाला कारल्यावर जे आहे 1-2 दिवसामध्ये, पुढच्या गुरुवारी जे आहे कारला आणि दोडकं एकत्र व्यवस्थापन आपण घेऊ. कापसाला डबल रियांश फवारणी केली तर चालेल का? हरकत नाही. कापसाला किती फवारणी करावी? गरजेनुसार फवारणी करायच्या. किती करावी याच्यापेक्षा गरज काय आहे त्याची, तुम्ही 3 करू शकता, 4 करू शकता, हायेस्ट जास्तीत जास्त 5 फवारण्या. नमस्कार सर, तूर 716 बुस्टरची आहे, 43 दिवस झालेले आहे, 20-20-0-13 खत दिले आहे. आता खत द्यायची गरज पडेल का? तर खत देण्याची आवश्यकता भासणार नाही तुम्हाला. सर आता शेवटची सोयाबीनची फवारणी आहे, शिंजो औषध घेऊन ठेवले आहे. तर शिंजो सोबत जे आहे तुम्हाला त्यासोबत शिंजो 7 मिली, पांडा सुपर 30 मिली, सोबत भरारी 7 मिली आणि व्हीसल्फ 40 ग्राम, सोबत तुमचं बिग बी पोटॅशियम सोनेट 150 ग्राम, असा हा शेवटचा आपण फवारा करावा. मंडळी, जे काही मी प्रश्न उत्तर दिलेली आहेत, मी अशी अपेक्षा करतो की या प्रश्नांचे तुम्हाला जी मी उत्तर दिलेली असाल यात तुम्ही समाधान असाल. तर हे होते आपल्या लाईव्हच्या प्रश्नांची उत्तरे. आता इथंच थांबतो, रजा घेतो. धन्यवाद.